जरी मी ब्राह्मण असलो तरीही मी हे सांगतो की त्यावेळेसचा काळ सोहळ्यावळ्याचा होता. धोतर सोग्यातला होता. बरोबर. पुण्यातले ज्ञानवंत, विचारवंत, कलावंत, बुद्धिवंत हे जे सगळे वंत तुम्ही आता मोजले ते गणेश उत्सवामध्ये सामील होतात का? हा सामाजिक समरसतेचा उत्सव जो आहे हा गणेश उत्सव आहे. की आता सणांची जी सुरुवात होते ती साधारण निसर्ग बहरायला लागल्यानंतर सणांची सुरुवात होते. बरोबर. आषाढात बघा तळलं जातं, कळलं. श्रावण भाद्रपदात उकडलं जातं. भाद्रपदातला उत्सव आणि माघातला उत्सव हे दोन मोठे उत्सव आहेत. मग भाद्रपदातलाच टिळकांनी का निवडला? अच्छा, त्यालाही काहीतरी लॉजिक असणार आहे. लॉजिक आहे ना, कारण माघातला उत्सवात पाऊस नाहीये, मग भाद्रपदातल्या ह्याला पाऊस आहे, हो. मग हा का निवडला? तर असं आहे की गणेश तत्व जे आहे या डेन्स मध्ये हे गणेश तत्व जास्ती प्रमाणात असतं. भाद्रपदात गणेशाची पूजा सांगितलेली आहे. भाद्रपदातलं जे तत्व आहे ते डेन्स असतं आणि हा सार्वजनिक उत्सव करताना त्यातला धार्मिक बाज जो आहे त्याला फार गोंधळं न देता तो लाईट मोड मध्ये त्यांनी घेतला आहे. नक्की काय आहे गणेशोत्सव म्हणजे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, याला उत्तरच नाहीये. याच्यातला मातीची मृण्मयी प्रतिमा गणेशाची. बरोबर. मृण्मयी म्हणजे मातीचा गणपती, की जो आधी तो मातीचे गोळे तयार करायचे, त्याला गणपतीचा आकार द्यायचा. ओढा, नदी, नाला जो काय असेल, नाला म्हणजे हा आता पुण्यातला नाला नाही, शुद्ध पाण्याचा नाला त्यावेळेसचा गणपती हातावर केलेला आहे. त्याची त्या पाण्यात अर्ध्या पाण्यात उभं राहून त्याची साधना करायची, त्याला अळवायचं. आता याला सार्वजनिक स्वरूप देताना तो 10 दिवसाचा उत्सव केला आणि साध्या तुमच्या नदीच्या मातीच्या आकाराला तडे पडणार नंतर, म्हणून त्याच्यात ती याची माती आली, शाडूच्या मातीचा गणपती आला. मग त्यावेळेला त्याला रंग काय लावत असतील तर जे प्रचलित नैसर्गिक रंग जे होते, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का याच्यापासून तत्सम जे काही तयार होत असेल ते वापरून त्याचे गणपती डेकोर केले जायचे आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना करणं म्हणजे ह्या पंचतत्वामध्ये कॉस्मिक एनर्जीमध्ये जे गणेश तत्व आहे त्याला आवाहन करून की बाबा 10 दिवसासाठी तू आमच्याकडे ये, बाबा तुझं सृजन करतो, तुझी प्राणाची प्रतिष्ठापना करतो आम्ही आणि तुझ्या समोर 10 दिवस आम्ही खेळतो रे, तुझा जागर करतो, तुझं गुणगान गातो, आम्ही सगळे एकत्र येतो, गोडधोड खातो, आनंद व्यक्त करतो आणि हे तुझं सृजन जे आहे, ज्या निसर्गातून तू आलेला आहेस त्या निसर्गातच तुला परत आम्ही अर्पण करतो आहोत. कारण पुढच्या वर्षीच्या सृजनासाठी, ज्याला आपण आपली इकोसिस्टीम म्हणतो, जे होणार आहे, जे तयार आहे ते जाणार आहे आणि ते परत तयार होण्यासाठीच जाणार आहे. हो, परत आहे दिसून आलं. तर असं ज्याचं सृजन आणि विसर्जन हा पार्ट खूप महत्वाचा आहे. पुनरागमना यश म्हणून ज्यावेळेला आपण त्याच्यावर अक्षत अर्पण करतो आणि त्याला सांगतो की चल बाबा जा आता आणि पुढच्या वर्षीसाठी ये, त्यानंतर पुढचे 15 दिवस जे आहेत ते आहेत पितृपक्ष. कारण घनता वाढलेली असते. तुम्ही जे कराल, पितृ हे एक वेगळ्या लेवलवरची स्टेप झाली ना, मग त्याचं तर्पण तुम्हाला दिलं जातं आणि ते पटकन पोहोचलं जातं आणि मग शक्तीची उपासना आली तुमच्याकडं आणि उपासना झाल्यानंतर भरती आली एनर्जीची, म्हणून ती कोजागिरी. असं ते सगळं हे सायकल आहे. आता आपण सतत जर विकृत रूपाकडे आपण लक्ष दिलं, अनेकांना सवय असते काय हे किती ट्रॅफिक असलं तरी तुम्हाला जाणं तर भाग आहे. चॉईस काय नाही, किती पाऊस असेल तुम्ही रेनकोट घाला, पंचू घाला, तुम्हाला जाणं तर भाग आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जर फक्त तक्रारीचा सूर घेतला, माझं स्वतःचं मत आहे की जो कमकुवत असतो तो तक्रार करतो. काय नाही मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्या शेजारचा टणटणीत असतो, कारण त्याची इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे त्याला इन्फेक्शन झालंय. आपण जर सतत कोरडे ओढत बसलो तर त्यांनी बदल होणार नाहीये. त्याच्यासाठी आपण त्याच्यात सहभाग करणं आणि त्याला दिशा देणं. ठीक आहे, संख्या कमी असेल. पारंपरिक गणेशोत्सव म्हणजे काय आहे, लेगेसी म्हणजे काय आहे, आमच्याकडे 4 पिढ्या आताही सेवा करणारी लोक आहेत. ज्या वेळेला 134 वर्षापूर्वी गणेशोत्सवाची सुरुवात झाली त्यावेळेला जसा तो पालखीतनं गणपतीचं आगमन होत होतं, त्याची मिरवणूक होत होती विसर्जनाची, त्याच पद्धतीने आहे. त्याच्या समोर जागर होतो, प्रबोधन होतं. पुण्यातले सर्व मान्यवर लोकांना आम्ही बोलवतो, भाविक भक्त येतात आणि दर्शन घेतात. कारण आपण असं म्हणतो, देवतांचं दर्शने दोष नाशती.
जसं आपल्याकडं याचा उत्सव आहे, गणेश उत्सव आहे, तसा बंगालमध्ये काय आहे, दुर्गा पूजा आहे. दुर्गापूजा आहे. तो यांच्याकडं गुजरात आणखीन राजस्थानमध्ये नवरात्र नवरात्र आहे. त्यांनी काय आहे की समाज एकत्र येणं, वैचारिक आदान प्रदान होणं आणि तुमचा ऑरा क्लीन्स होणं. भक्तिभावाने ज्या वेळेला तुम्ही हात जोडता त्यावेळेला जो तुमचा हार्मोनल चेंजेस होतात हे तुम्हाला शब्दात सांगता येत नाहीत, कुठल्याही मीटरमध्ये दिसत नाही. तुम्ही ब्लड टेस्ट करू शकता पण हार्मोन आपल्याला कळत नाही, त्याच्यावर अजून अभ्यास झालेला नाही. पण आपल्या पूर्वजांचा तर त्याच्यात मास्टरी मास्टरी आहे, होती. त्यांची तर मास्टरी होती. त्यांनी त्याच्याप्रमाणे त्याला पण आपले ऑर्गॅनिक किंवा सात्विक ज्या नावं दिलेली गेली. हळदी कुंकवाला बोलवणं, हो. फराळाला बोलवणं, हे आजच्या या युगामध्ये, यंत्रयुगामध्ये, ज्या यंत्रावर तुम्ही सगळं जग बघता ते आभासी जग आहे, ते खरं आहे खोटं आहे, इन्फॉर्मेटिव्ह काय त्या इन्फॉर्मेशनचा तुम्हाला फायदा होतो. तुम्ही आता गरजेपेक्षा एक रील जास्त. बघताय की दुसऱ्या सेकंदाला दुसरं रील बघताना तुमचा ब्रेन पण तेवढा तयार नसतो. फटफट गरजेपेक्षा फटफट स्विच जास्त ऑन स्विच ऑफ स्विच ऑन स्विच ऑफ. त्यामुळे जी अस्वस्थता, एन्झायटी जी तयार झालेली आहे, पेशन्स जे संपलेले आहेत, ते सगळ्यात महत्वाचे येण्यासाठी या सार्वजनिक उपक्रमांची अत्यावश्यकता आहे. हा, हे बघा, एखादा व्यंगात्मक माणूस असेल तो त्याचं व्यंग तोडत नाही, त्या व्यंगासहित तो जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. तसं या उत्सवाला काही गालबोटा असतील, काही चुकीच्या गोष्टी होत असतील, रादर होतात, म्हणून हा उत्सव बदनाम नाही होता कामा. या उत्सवातली सकारात्मकता कशी वाढायला पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. तमाम पुणेकरांनी त्या उत्सवामध्ये उत्साहाने भाग घेऊन तुमच्या आजूबाजूच्या मंडळांना तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बाबा रे हे असं करा. सगळी माणसं आहेत हो, त्यांच्यापर्यंत हे गेलेलं नाहीये. पुण्यामध्ये किती गणपती मंडळ आहेत? साधारण 4,500 गणपती मंडळ आहेत आणि त्यातली जी ही मंदिरं आहेत, मंडळ आहेत, त्यातली रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड अशी करून साधारण 2,500 आहेत. 2,500 रजिस्टर्ड मंडळ आहे. हा, दुसरा असा प्रश्न आहे की पुण्यामध्ये मारुती आणि गणपतीला 1760 नावं दिली गेली. हो हो. त्याच्या मागचा कारण काय किंवा इतिहास, त्याला पण इतिहास आहे? त्याला पण इतिहास आहे ना प्रत्येक गणपतीला. आता जो भांग्या मारुती आहे तिथं भांग विकली जायची आणि भांग त्यावेळेला अधिकृत होती. ती फार्मा कंपनीने बंद करायला लावली. आणि बटाट्या मारुती जो आहे तिथं बटाटे विकायला जायचे. पासोड्या विठोबा, जिथं आपलं महत्वाचं अंगवस्त्र होतं ते वरचं, त्याला पासोड्या म्हणायचे. आता ते वस्त्र पण कालातीत गेलेलं आहे, आता ते कोणी वापरत नाही. म्हणजे काही जागेची वैशिष्ट्य आहेत, तिथं होणारे व्यवसाय म्हणून आहे. सोन्या मारुती, तिथं सगळी सोनारांची दुकानं आहेत. हा, ते काही याचा रंजक इतिहास आहे. आता खुन्या मुरलीधर ते मंदिर आहे, तिथं ते स्वातंत्र्याचा हे इथनं लेफ्ट निघा. हे 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 कसबा पुण्या, म्हणजे ही शिंपीआळी आहे, ही तांबटाळी आहे, पुढं भोईआळी आहे. जे गाव वसलं ना तर हे सगळं कसबा. याचा अर्थ काय तर मुख्य भाग, प्रत्येक याचा कसबा आहे. कसबा तसं बघायला गेलं तर उर्दू शब्द. हो, कसबा म्हणजे चौक ना. कसबा म्हणजे टू बी मोर स्पेसिफिक की मुख्य चौक, मुख्य चौक म्हणजे सेंटर सिटी आजच्या भाषेमध्ये जर आपण गेलो तर. आणि आता जेव्हा हा गणपतीचा उत्सव पुण्यामध्ये साजरा केला जातो तेव्हा पुण्याच्या सिटीचा, ट्रॅफिकचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होते. हो हो त्यांचा उदरनिर्वाह चालण्याची सगळी साधनं बंद होतात. हो. कारण की अशातली खूप लोक अशी आहेत की त्यांचं रोजचं पोट जे आहे ते हातावरती आहे, बरोबर. पण त्यांची खूप हाल होतात त्याच्यामध्ये. तर याच्यावरती त्यांनी गणपती उत्सव कसा आनंद घ्यावा? काय होतंय माहिती का, गणेशोत्सव हा फक्त आता धार्मिक नाही, हा फक्त सामाजिक नाही, तर हा तुमचा इकॉनॉमिकल रोलिंग जे आहे त्याच्यासाठी पण वापरणारा हा उत्सव आहे. हो. आता बघा, गणपतीची पूजेसाठी जे काही साहित्य लागतं, म्हणजे फुलं असतील, पानं असतील, फळं असतील, पूजेची साहित्य असतील, त्यासाठी एक सिस्टीम तयार होती आणि त्याचा करोडोचा टर्नओव्हर होतो. हो, प्रचंड मोठा. जे गोरगरीब आहेत, जे मोलमजुरी करणारे आहेत, त्यांना या गणेशोत्सवामध्ये खूप जास्ती प्रमाणावर काम मिळतं. म्हणजे असं आहे की मंडपाचा जर रोजंदार 1,200 रुपये जर असेल 8 तासाचे, तर गणपती तो 3,000 असतो. अरे वा. कारण अवेलेबिलिटी कमी असते. डिमांड सप्लाय. डिमांड सप्लाय चेन जी आहे ना ती शॉर्ट पडते. बस. आता पुण्यामध्ये साधारण जो मागच्या वर्षीचा जो काही एक रिपोर्ट होता आमच्याकडं, त्यानुसार पुण्यात गणेशोत्सवाच्या 10 दिवसात 15 कोटी लोकांची ये जा झालेली आहे. टोटल त्या 10 दिवसात 15 कोटी म्हणजे ह्यूज नंबर आहे, अत्यंत मोठा असा नंबर आहे. आणि त्याच्यासाठी जेवढ्या काही सार्वजनिक व्यवस्था आहेत, मग त्या वाहतूक असतील, स्वच्छता असेल,
किंवा सोयी सुविधा ज्या असतील त्या 10 दिवसासाठी उभ्या करणं अशक्य आहे. होत त्या कोलॅप्सच होतात. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी मान्यच केली पाहिजे. पण याचा एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट असा आहे की जरी वाहतुकीची समस्या आहे ती समस्या डेन्स होते त्या 10 दिवसात, पण वर्षभर वाहतुकीची समस्या आहेच. समजा ती वर्षभर 3 युनिट असेल तर ती गणेशोत्सवात 5 युनिट होते. त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये जे पुणेकर आहेत त्यांना सुद्धा ते अंगवळणी पडलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे मार्ग माहिती असतात की आपल्याला जायचं कसं आहे, केव्हा जायचं आहे. साधारण तुम्हाला एक उदाहरण देतो. लहानपणाचा जो गणेशोत्सव होता जो मी बघितलेला, त्याच्यामध्ये पुणेकर एक आपल्याकडं एक प्रथा आहे की मानाच्या 5 गणपतीचं दर्शन घेणं आणि मग दगडूशेठ आणि मंडई गणपतीचं दर्शन घेणं आणि आता भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घेणं, अशी एक प्रथा आहे. बरोबर. तर पुणेकर संध्याकाळी अगदी छान सगळे त्या दर्शनाला येणार आणि ते दर्शन असं असतं की एका वेळेला सगळ्या मानाच्या गणपतींचं दर्शन घ्यायचं. 8 गणपती करायचे. हा, ही वर्षानुवर्षाची प्रथा परंपरा आहे. आता ती प्रथा परंपरा पाळताना लोक संध्याकाळी येऊ शकत नाहीत, तर आता त्यांनी त्यांची वेळ बदललेली. ते पहाटे 4 ते सकाळी 7च्या दरम्यानच येऊन दर्शन घेऊन जातात. हो. 7 नंतर ते जात नाहीत. बरं, आता ही सार्वजनिक व्यवस्था एवढी वाढलेली आहे, सक्षम झाली की नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण नक्कीच वाढलेली आहे. त्या मेट्रोमुळे गेले 3 वर्ष झाले गर्दीचं प्रमाण अफाट झालेलं आहे. पण माझं हे सांगणं आहे की नक्की गणेशोत्सवामध्ये येऊन काय करायचं हेही आता कुठेतरी शिकवण्याची गरज आहे. की ज्याला आपण म्हणतो दर्शने दोष नाशती, की या डोळे भरून गणपतीचं दर्शन घ्या. तुमच्या खिशातलं हातातलं यंत्र जे आहे त्यातनं गणपतीचं दर्शन घेणं आणि त्याचा तो आनंद घेणं कमी व्हायला लागतं. त्यामुळे या दर्शन घ्या. छान कुठंतरी आता वेगवेगळे खाण्याचे स्टॉल असतात, जिथं स्वच्छता आहे तिथं काहीतरी खा. मुलाबाळांना घेऊन या, त्याचा आनंद व्यक्त करा. त्याच्यात आहे ना हिडीसपणा नको आहे. हा धार्मिक उत्सव जरी असला तर त्याच्यात सामाजिक समरसता महत्वाची आहे. या 10 दिवसात बघा फूड स्टॉलचा ही रेव्हेन्यू खूप वाढला जातो. ही सगळी जी सिस्टीम आहे, अर्थकारण जे आहे ते पुण्याचं अर्थकारण वाढतं. असोचेमचा अहवाल आहे त्याच्यातही याचा उल्लेख असतो. आता नक्की मला आकडे माहिती नाहीत त्यामुळे मला ते सांगता येणार नाही, परंतु समस्या आहेत का तर 100% उत्सवाच्या गर्दीमुळे समस्या तयार होतात. त्याचं निवारण होऊ शकतं का तर नक्की होऊ शकतं, पण त्याचं प्रमाण अत्यल्प राहू शकतं, कारण एवढी सार्वजनिक व्यवस्था करणं अशक्य आहे. परंतु छोट्या छोट्या गोष्टी जर आपण मनावर घेतल्या तर यातनं नक्कीच मार्ग निघू शकतो. आणि उत्सवाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप मात्र पूर्णपणे बदलण्याची गरज आहे. कारण पुढच्या 50 वर्षानंतरचा उत्सव कसा असेल याचं नियोजन आतापासूनच झालं गेलं पाहिजे. कारण की आपण म्हटलो की 1893 मध्ये जेव्हा गणपती बसला तेव्हा प्रश्न होता स्वातंत्र्यानंतर हा गणपती उत्सव कसा चालेल त्याचा आज विचार करा. आज आपण 2026 मध्ये आहे. आपण जर राईटली म्हटलं की बाबा 2070 मध्ये हा गणपती उत्सव कसा चालेल याच्याबद्दल, कारण की पुढच्या वर्षी कसा चालेल याचंही नियोजन नाहीये आपल्याकडे. नक्कीच. आता काय झालंय, महाराष्ट्र राज्य सरकारने त्याला राज्योत्सवाचा दर्जा म्हणून मागच्या वर्षी घोषित केलेला होता. तो अगदी गणपतीच्या अलीकडं घोषित केल्यामुळं त्याचं जे सूक्ष्म नियोजन आहे ते काही आपल्या शासनाला करता आलं नाही. पण मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अधिपत्याखाली ज्यावेळेला हा राज्योत्सव जाहीर केलेला आहे तर त्या पद्धतीचं नियोजन करतील आणि सुनियोजित गणेशोत्सव की ज्याच्यात धार्मिकता आहे, एकात्मता आहे आणि प्रबोधनाचं कार्य आहे की जे आता मागं पडलेलं आहे. प्रबोधन करायचं काय तर स्वातंत्र्यापूर्वीच्या गणेशोत्सवात स्वातंत्र्यासाठी या उत्सवाचा चपकल वापर केला गेला होता. त्यावेळेला जसे आता ऑर्केस्ट्रा आहेत किंवा बँड आहेत, आता ऑर्केस्ट्रा पण गेले, आता बँड आलेले, त्यावेळेला त्याला मेळे म्हणायचे आणि त्या मेळ्यामध्ये जी गाणी गायली जायची तर ती अशी होती की जी देशभक्ती हितपर त्याच्यातनं संदेश दिला जायचा, पण तो छुप्या पद्धतीने, इंग्रजांना कळू नये अशा पद्धतीने धर्माच्या अधिष्ठानाखाली लोकांचं आत्मस्फुल्लिंग जागृत करणं आणि देशाभिमान वाढवणं. परत मी त्या प्रतिज्ञेवर येतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझं माझ्या देशावर प्रेम आहे. जिथं आपलं प्रेम आहे तिथं आपण वाईट गोष्टी करतो का तर नाही करत. पण या परंपरेचा भाग आहोत, या परंपरेचं जतन करायची जबाबदारी ही माझी आहे आपण प्रतिज्ञेतच म्हणतो.
अगदी करेक्ट आहे. त्यामुळं या उत्सवाचं अंग म्हणून सर्वांनी, पुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्राची, विद्येचं माहेरघर आहे, तर प्रत्येक पुणेकरांचं हे कर्तव्य आहे की या उत्सवात सहभाग नोंदवला गेला पाहिजे. तो कशाही पद्धतीने नोंदवला गेला तर या उत्सवाला एक जाणतेपण येईल, नेमतेपण येईल आणि नेमकेपण येईल की 2070चा उत्सव करताना तो 100% तो टेक्नोसावीच होणार आहे. हो, पण त्याच्यात सुनियोजितता आणताना सामाजिक समरसता, एकत्रित भाव जो आहे तो येणं आणि तो दाखवणं गरजेचं आहे. तोपर्यंत या सगळ्याच गोष्टीचं नियंत्रण येईल. हा माझ्या मजेचा उत्सव नाही, हा नाच गाण्याचा उत्सव नाही, हा पूर्णपणे धार्मिक उत्सव आहे. आपण आपल्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होते, प्रत्येकाच्या घराघरात गणपती येत असतात. येतात. ते संध्याकाळी आरती झाल्यावर आपण मुन्नी बदनामुही गाणं लावून नाचतो का? मग सार्वजनिक गणपतीच्या समोर हा अट्टहास का? पर स्पीकर या शब्दाचा अर्थ काय? लाऊड स्पीकर या शब्दाचा अर्थ काय? स्पीकर म्हणजे जो बोलतो त्याला स्पीकर म्हणतात. लाऊड स्पीकर काय? तुम्ही बोललेलं समोरच्याला ऐकायला यावं इतक्यात आवाज महत्वाचा आहे. तुम्ही त्या भिंती, प्लाझ्मा, हे जे काही पब संस्कृतीमध्ये जे काही साधनं वापरली जातात ती तुम्ही आमच्या गणेशोत्सवात का बरं वापरता? पण त्याला परवानगी दिली जाते. माझं शासनकर्त्यांनाही आव्हान आहे की याच्यावर कठोर कायदा आणि नियम करण्याची गरज आहे. कारण की माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक मंडळाला ते जे काय करणार आहेत त्याची परवानगी घ्यायला लागते आणि ती परवानगी दिली जाते. म्हणजे त्यांनी तिथं जो काही स्पीकरचा मंच उभा केलेला असतो त्याची त्यांना परवानगी दिली जाते. सो आय हॅव ऑथराइज्ड टू यूज दॅट डॉल्बी. म्हणून आता काय आहे, जेव्हा समाज ऐकत नाही तेव्हा शासन आणि प्रशासनाने कायदा करायला लागतो. बरोबर. आणि त्या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जायला पाहिजे. तुम्ही गणपतीच्या पुढं ज्या वेळेला शांताबाई गाणं लावता, मुन्नी बदनामुही गाणं लावता, अचकट विचकट नृत्य करता, हे अभिप्रेत आहे का? नाही आहे. आणि मग आमच्यासारखी जी लोक आहेत जी पारंपरिक गणेशोत्सव साजरा करताना, आम्ही परंपरा जपताना, आम्ही सामाजिक समरसता जपताना, आम्ही ज्या वेळेला या सगळ्याचं उद्बोधन, याचं आवाहन करतो, त्या आव्हानाला प्रतिसाद हा दुर्दैवाने अत्यल्प मिळाला जातो. बरोबर. आणि त्याचा आम्हाला नेहमीच खंत आहे की ठीक आहे, आमच्याकडे खूप छान आहे पण हे आपल्याकडे छान व्हायला पाहिजे. हा आपला उत्सव आहे, हा पुणेकरांचा उत्सव आहे. हे पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती आहे, त्यामुळे याला प्रथम मान मिळालेला आहे. या सक्षम व्यवस्थेवरही काही जणांनी प्रश्न उपस्थित केले की हे कसले मानाचे? तर मानाचा हा गणपती आहे. त्याच्याबद्दल आर्ग्यू करण्यासारखं काही नाहीये. प्रथम हा व्यवस्थेचा भाग, या क्रमांकाचा भाग आहे. हो. आणि आपल्याकडं जी व्यवस्था आहे पूर्वंपार, कुठल्याही ग्रामाची एक मुख्य देवता असते, त्याला ग्रामदेवता म्हणलं जातं, ग्रामदेवी म्हणलं जातं. त्यांना हा सन्मान दिला जातो, त्यांना कृतज्ञता दिली जाते, म्हणून त्याला मान म्हणतात. आणि ह्या सक्षम व्यवस्थेनुसार त्यावेळेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, भाऊसाहेब रंगारी, दगडूशेठ हलवाई, ब्रह्मगिरी बुवा यांनी त्या मिरवणुकीच्या वेळेला की ग्रामदैवता यांना प्रथम आणि द्वितीय क्रमांक द्यायचे. आणि मिरवणुकीची सक्षम व्यवस्था 134 वर्ष चालू आहे. बरोबर. आज जर ही व्यवस्था ढासळवली तर त्याचा उपयोग नाही. आणि हा उत्सव आनंदोत्सव आहे. हो. तुम्ही सकाळी 4 वाजता आणि 5 वाजता मिरवणूक काढून तुम्ही देवदेवतेला नैवेद्य दाखवून फुलभर दुधाच्या कहाणीसारखं सगळे प्रसन्न होऊन त्या गणपतीला निरोप वाजत गाजत द्यायचा असतो, गाजत द्यायचा असतो. घाणेरडा नाच करत द्यायचा नसतो. आणि त्या देवाला रस्त्यावरती 24 तास ठेवू शकत नाही ना तुम्ही. ठेवायची गरजही नाहीये. तर एक सक्षम व्यवस्था जर उभी राहिली तर गरज नाही. पण ह्याच्यात विसर्जन आणि सृजन, तर त्या विसर्जनाला आता कित्येकांच्या मूर्त्या मोठ्या असतात आणि ते गणपतीचे विसर्जन करत नाही, हो. ते पाणी शिंपडून आणतात. पण सृजन आणि विसर्जित करण्यासाठी जाताना किंवा आणताना ही वाजत गाजत आणली पाहिजे. पण काय वाजवायचं आणि काय गाजवायचं हे आता हे तारतम्याचा भाग आहे. तर माझं खरंच सगळ्यांनाही आव्हान आहे आणि पुणेकरांना मेन माझं एक आव्हान आहे की या उत्सवात तुमची शेजारचं मंडळ आहे ना, 2 त्यांना सूचना द्या, 2 गोष्टीसाठी मदत करा. हे सगळे आमचे कार्यकर्ते चांगले आहेत, त्यांना फक्त ॲप्रिसिएशनची, त्यांना इन्स्पिरेशनची गरज आहे. कारण बघा, जीव तोडून त्या मंडळासाठी ही अहोरात्र झटणारी, आपला काम धंदा उद्योग व्यवसाय बाजूला ठेवून काम करणारी ही सगळी लोक आहेत. आणि ह्यातूनच
काय झालेले आहेत, अभिनेते घडलेले आहेत, नेते घडलेले आहेत, गायक घडलेले आहेत, वादक घडलेले आहेत. हो. या उत्सवाने समाजाला खूप काही दिलेलं आहे. पण आता अशी वेळ आलेली आहे की या उत्सवाचं रिफॉर्मेशन, याचा पुनर्निर्माण हा सगळ्यांनी मिळून करायची गरज आहे. फक्त कार्यकर्त्यांचा उत्सव नाही, हा पुणेकरांचा आहे. पुण्यातले ज्ञानवंत, विचारवंत, बुद्धिवंत, कलावंत यांनी मिळून या व्यासपीठामध्ये सामील झालं पाहिजे, सूचना दिली पाहिजे. हा वेकेशनचा उत्सव नाही आहे, हा आनंद. पण मामा, आता तुम्ही फ्युचर बोलताय आणि तुम्ही स्वतः म्हणता की हे वर्ष माझं शेवटचं अध्यक्ष म्हणून, तर ही प्रथा पुढे कशी चालणार? काय माहिती का, 134 वर्षाची सक्षम परंपरा आहे. मी होतो त्यावेळेला मी काम केलेलं आहे, माझ्या आधीही काम केलेलं आहे. मी आता 20 वर्ष आहे. याच्या आधीचे जे 114 वर्ष आहेत ते सक्षमतेने काम झालेलं आहे. बरोबर. आणि कुठलीही संस्था व्यक्ती अधिष्ठित राहू नये, आणि विशेषतः श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे हे कधीच व्यक्ती अधिष्ठित नाही. आमच्याकडे पूर्ण लोकशाही पद्धतीने कामकाज चालतं. आणि मी नाही म्हणजे मी फक्त पदावर नाही, माझा जोपर्यंत श्वास आहे तो गणेशोत्सवातनं मी बाहेरच पडू शकत नाही. पण ही जी आमची युवा पिढी आहे ती अत्यंत जबाबदार आणि सक्षम आहे. उत्सवाने आम्हाला खूप दिलंय हो. एवढे सोन्यासारखे 150-200 आमचे कार्यकर्ते आहेत की जे आयुष्यभर वागताना उत्सवाचे 10 दिवस सोडले तर 355 दिवस सुद्धा त्या उत्सवाचे जे एथिक्स आहेत ते पाळतच हे पोरं जगतात. म्हणजे दॅट इज बिकम वे ऑफ लाईफ फॉर देम. एक्झॅक्टली. या उत्सवाने घडवलेलं आहे सगळ्यांना. त्यामुळे मी जरी नसलो तरी ही व्यवस्था अशीच राहणार, हा गाभा असाच राहणार आणि हे कामही असंच राहणार. उलट आणखीन ते वृद्धिंगत होत जाणार. आता जेव्हा मी मगाशी थोडं अडचणीत पुण्याच्या लोकांच्या अडचणीचा विषय बोललो, 11 दिवस लोक सहन करतात, पण मांडव त्याच्या आधी लागतात आणि त्याच्यानंतर राहतात. आणि गणपतीमध्ये तुम्हाला डॉल्बी डीजे लावून आवाज आलवले, त्याच्यामुळे बाकी जेवढे काही पुण्यामध्ये किंवा भारतामध्ये उत्सव साजरे केला अशा पद्धतीने पब्लिकली, तिथे पण आता तीच प्रथा चालू झाली की कोणताही उत्सव असो की तुम्ही गणपतीला थांबवत नाही. आम्हाला का थांबवता? हा खूप चांगला प्रश्न आहे तुमचा, आणि याच्यावर सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. काय माहिती का, समाजातली ही मंडळ असतील किंवा प्रशासन असेल, आज ज्या वेळेला हे सगळे कायदे आहेत की 80 डेसिबलच्या वरती वाद्य वाजलं नाही पाहिजे. आमच्या इथं पोल्युशन कंट्रोल बोर्डचे मॉनिटर असतो, त्यांचा माणूस 24 तास असतो. तो अभिमानाने नंतर जाऊन सांगतो की यांचा कधीच 80 डेसिबलच्या वर आवाज गेलेला नाही. कारण उत्सव मंडपामध्ये जे येतात आम्ही कधीच थप्पी लावली नाही. आता आम्ही म्हणून उपयोग नाही, आता आपण म्हणून काय करायला पाहिजे हे नक्की महत्वाचं आहे. त्याच्यासाठी सगळ्या मंडळांनी एकत्र येणार. त्याच्यासाठी मंडळांनी एकत्र येऊन आता हे झालंय त्याचं प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. पण माझी आपल्या मार्फत एक विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की जेव्हा समाज ऐकत नाही त्यावेळेला त्याला कायदा कुठंतरी वापरायला लागतो, आणि तो यावर्षी वापरावा. आणि हा गणेशोत्सव जो आहे हा प्लाझ्मा डीजे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव करावा. हे बघा तुम्ही गणपती, आम्ही नाचतो ना मिरवणुकीत, मोरयाचे जयघोषावर आम्ही नाच करतो. वारकरी संप्रदाय, आता पालखी पुण्यात परतीची पालखी येणार आहे, तेही सुंदर बहारदार त्यांचं आनंदाचं नृत्य करतात वारकरी. पण हे अश्लील नृत्य करणं, आणखीन मोठ्या मोठ्या आवाज साऊंड वापरणं, ते लाईट गरागरा फिरवणं, याच्यावर आता मात्र हे प्रबोधनाच्या पलीकडे गेलेलं आहे. याच्यावर शासनाने जो कायदा आहे त्याची कडक अंमलबजावणी करावी. आणि या वर्षीचा गणेशोत्सव हा डीजे डॉल्बी मुक्त आनंदाचा गणेशोत्सव. बरं नक्की मिरवणुकीमध्ये गाणे कुठलं लागलं पाहिजे? तू सुख करता तू दुःख ते लावा ना तुम्ही. प्रथम तुला वंदितो, गणपतीची अनेक गाणी आहेत, ती गाणी लावा. भावभक्तीपूर्ण वातावरणात तुम्ही निघा तिथं. त्याच्यासाठी अंग विक्षेप करत नाचायची गरज नाहीये. आता हे जर माझ्या एखाद्या आपल्याकडे लहान मुलगा ज्या वेळेला पाऊस पडतोय आणि आईस्क्रीम मागतोय तर त्याने ऐकल्यानं नाही तर आई हळूच त्याला धपाटा मारते, म्हणते गप्पा बस तुला काही देणार नाही. आज या अशा प्रेमळ आईची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारला घ्यायला लागेल आणि त्यांना धाक दाखवून हे पूर्ण मुक्त करायला लागेल. आणि याच्यात मी तुम्हाला एक आठवण सांगतो, आपले आदरणीय कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, का सगळ्यांना वाटलं की ते गेले तर घरातली व्यक्ती गेली. व्यक्तिशः अनेकांचा त्यांच्याशी संबंध पण नाही, पण ज्या वेळेला जसा गणेशोत्सव तसा नवरात्र आपल्याकडे असायचा आहे अजून,
त्याचाही उत्सव छान केला जातो. तर नवरात्रात पहिल्यापासून म्हणजे आम्ही लहान असल्यापासून की तोरण बांधायला जायचं चतुर्शृंगीला आणखीन भवानी मातेला. हो. तर ते 2 ताशे वाजवत ते तोरण घेऊन जायचे. तर नंतर हे ज्यावेळेला डीजे डॉल्बी आलं तर ते डीजे डॉल्बीनी ते नवरात्राची तोरण निघायला लागली. आणि एकदा अजितदादा आले होते. अजितदादांनी ते बघितलं, म्हणले हे बंद झालं पाहिजे, उद्यापासून बंद. तर ते बंद होऊन 12 वर्ष झालेली, ते बंदच झालेले. कोणाची हिंमत नाही झाली परत डीजे डॉल्बी लावायची. गणपतीत का नाही. तर असाच विषय, असाच कायदा आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी यावर्षी महाराष्ट्र सरकारने करावी. स्पीकर जे काही मिनिमम त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे जे काही आहे त्या पद्धतीने, नुसता डीजे डॉल्बी बंद नाही, काय वाजवावं. याच्यात काय वाजवावं आणि काय गाजवावं. गाजवायचं काय आहे, तो उत्सव गाजवायचा जो आपल्याला ग्लोबल उत्सव म्हणून आपण दाखवतोय. नक्की आपण ग्लोबल उत्सव म्हणजे दाखवणार काय आहोत याचाही विचार आम्ही सगळ्या मंडळांनी केला पाहिजे. पण आता या विचारशक्तीच्या बाहेर गेले 10 वर्ष जर तुम्ही बघाल, 10-12 वर्ष आम्ही हेच सांगतोय, प्रदूषण मुक्त आणखीन धार्मिक पद्धतीचा, सामाजिक पद्धतीचा गणेशोत्सव हा झाला पाहिजे. तुम्हाला नाचायचंय ना, तर तुम्ही त्याची एक सक्षम, काही पुण्यात आहे ना नाचण्यासाठी अनेक गोष्टी, तिथं जावं. तुम्ही आमच्या गणपती आमचा हा देव आहे, हा आपल्या सगळ्यांचा देव आहे, त्याच्यासमोर असं नाचायचं बंदी झाली पाहिजे. आपल्या श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीत का बरं असे कोणी येत नाहीत नाचायला? नाही येत ते कोणी नाचायला, अलाउड नाही. त्यांची हिंमतच होत नाही. त्यांना माहिती आहे की नाही जाता येत. अशी व्यवस्था ही निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी सुरुवातीला एक प्रेमळ आई, कठोर आई, प्रेमळ कठोर आईची भूमिका ही महाराष्ट्र शासनाने घ्यावी. त्यांना धाकानीच आता हे सगळं होईल आणि एकदा सवय लागली की मग ते मार्गी लागून जाईल असं मला वाटतं. तर मामा, आपण गणपतीवरती आणि तुमच्याबरोबर बऱ्याच विषयांवरती अजून बऱ्याच वेळ गप्पा मारू, पण आजचा आपला एपिसोड आपण इथंच थांबूयात. तर आपल्या वेळेबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि आपण जे काही आमच्याबरोबर गप्पा मारल्यात, कारण खूप गोष्टी माझ्यासाठी शिकण्यासारख्या होत्या आणि आय एम शुअर की लॉट ऑफ पीपल जे आपल्याला ऐकतायत त्यांच्यासाठी पण शिकण्यासारख्या असतील. सो थँक्यू व्हेरी मच. मलाही खूप आनंद. ही एकदम अभिनव कल्पना आहे की आपण हार्ट ऑफ द सिटी पुण्याच्या कसब्यामध्ये म्हणजे मुख्य भागामध्ये गेलोय आणि तिथनं आपण हे सगळं बोलतो आहे. गाडीतनं चालता फिरता हिंडता आपण हे करतोय. ही अभिनव कल्पना आहे आणि ज्या तळमळीने तुम्ही पुण्यासाठी करता आहात आणि त्याच्यातला तुमचा जो सहभाग किंवा तुमची पॅशन जी मला जाणवली, आणि आपल्याला रीच काय करायचं आहे आणि आपल्याला लाईक काय करायचं आहे हे आता आपण ठरवायची गरज आहे. परफेक्ट. कारण अंगठ्यावर दुनिया चालली असं म्हणतात, पण तोच अंगठा आपल्याला थोडा आत वळवता आला पाहिजे. आपले स्वतःची सजगता वाढवली पाहिजे आणि नेमकं आपण आपली जी प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे आणि माझ्या देशावर प्रेम आहे, ते प्रेम आता व्यक्त नुसतं नाही तर ते दाखवायची गरज आहे. आणि त्या पद्धतीने सगळे सण उत्सव किंवा आपल्या जीवनात जगण्याची आपण पद्धत सुरू केली पाहिजे. आणि नक्कीच आपले सगळे जे पॉडकास्ट बघणारे जे लोक आहेत ते खूपच सुजाण सजग आहेत. माझी त्यांना विनंती आहे की आपल्या जवळच्या मंडळामध्ये आपण थोडासा 1% का होईना यावर्षी सहभाग घ्यावा आणि या उत्सवाला एक चांगला आयाम देण्याचा आपण प्रयत्न करूया. मंगलमूर्ती मोरया.